म्हणजे आजोबांच्या काळापासून ते आतापर्यंत जे अधिकारवाणीनं कार्यकर्ते नेहमी सांगत आलेले आहेत, त्यांनी वेळेस वेगळ्या अधिकारांनी सगळ्यांनी सांगितलं की इथून पुढे जर करमाळा तालुक्यात यायचं असेल राजकारणासाठी, सुखदुःखात कधी या, राजकारणासाठी यायचं असेल तर तुम्ही कसल्या परिस्थितीत इलेक्शनला उभारायला लागते, आणि ते पण आदरणीय पवार साहेबांची तुतारी हातात घ्यायची आणि उभा राहायचं. एवढ्या अधिकाऱ्यांनी सांगणारा हा एकमेव तालुका. तुम्ही सांगितलं की मग ती लोण माड्यात पोचलं की पंढरपूरला पोचलं, आणि देण्यात सुद्धा मागं पुढं बघितलं नाही. जवळजवळ 41,000 मतांनी तुम्ही सगळ्यांनी मला लीड दिलं. ते तुमच्या लक्षात नाही बघत होतो सगळ्यांनी. 5 पिपांनी न खाल्लं. परंतु मला यातून एकच सांगायचं आहे की करमाळा तालुका हा आदरणीय सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील, नामदेवराव जगताप साहेब असतील, आदरणीय गोविंद बापू पाटील असतील, गिरीदासबाई असतील, रावसाहेब पाटील असतील, या लोकांनी त्या काळात जे राजकारण केलं ते इलेक्शन पुरतं राजकारण केलं. नंतर करमाळा तालुक्याच्या विकासाचंच समाजकारण केलं, आणि त्यांच्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय मोठे दादा या दोघांनी सुद्धा त्याच पद्धतीनं या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भूमिका मांडल्या. या तालुक्यातील लोकांना मदत केली, संस्थांना मदत केली. मध्यंतरीचा काळ आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत एकदम अवघड गेला. त्याच्यावर अधिक भाष्य करणार नाही, कारण का आता करमाळा, माडा, माळशिरस नुसतं एवढंच नाही तर अख्ख्या सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं ठरवलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेला 11 आमदार आहेत सोलापूर जिल्ह्यात. ते आदरणीय पवार साहेब असतील, विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचेच आमदार या जिल्ह्यातून पाठवायचे. दुसरं काहीच उगवलं नाही पाहिजे ह्याची काळजी आता जनतेने ठरवलेली आहे. आता जबाबदारी आमच्यासारख्या पुढाऱ्यांची आहे, जे जे कुठं इच्छुक झालेले आहेत की त्यांनी एकोपा ठेवायचा आहे. नाहीतर जनता सगळ्यांनाच आता रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे. करमाळ्याच्या बाबतीत ती अजिबात चिंता नाही. इतर 1-2 ठिकाणी आहे. करमाळ्याच्या बाबतीत निश्चिंत आहेत. आदरणीय साहेब पण निश्चिंत आहेत आणि विजयदादा पण निश्चिंत आहेत. आणि मगाशी आबा जे बोलले की करमाळ्यासाठी आमच्या कुटुंबाकडून सुद्धा मदत असते, रोहितदादांची सुद्धा मदत असते. सगळ्यांकडून या ठिकाणी सगळ्यांच्या मागे खंबीरपणाने उभा राहायच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आणि 3-3 पिढ्याचं प्रेम तुम्ही सगळी करताय. आज आमच्या कुटुंबाचं घेतलं, पवार कुटुंबाचं जरी घेतलं तर आज 3ऱ्या पिढीपर्यंत आहे. आदरणीय पवार साहेबांपासून रोहितदादांपर्यंत आहे, सुप्रियात आहेत, रोहितदादांपर्यंत आहे, आमच्यापर्यंत आहे. एक साहेबांच्या आणि दादांच्या मागे उभा राहणारा हा तालुका आहे. कोण नेते मंडळी कुठं इकडे तिकडे करत असतील तर त्यांना कसं सरळ करायचं हे करमाळा तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहित आहे. शिकवायची गरज नाही. त्या अनुभवातून आमचं पण कुटुंब गेलेलं आहे. आणि करमाळा तालुक्यात काही लोकांना राजकारणच समजत नाही. किती समजून सांगायचा प्रयत्न करा, आहे का नाही संतोष? संतोषला अनुभव आहे, तो सुद्धा कंटाळलाय की काळी सांगून सांगून. कायम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेच व्हायची सवय आहे. जाऊ द्या, आपल्याला तिकडे जायचं नाही. फक्त तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही मला निवडून दिलं आणि थोडक्या मतांनी नाही तर 45,000 मतांनी निवडून दिलं. आता माझी अधिक जबाबदारी आहे, कारण का आदरणीय पवार साहेबांनी आणि मोठे दादांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केले आणि त्या अपेक्षेने बघताय. आणि त्यात झाले काय की आपल्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये आदरणीय प्रणितीताई आणि मी, आम्ही दोघंच आहे, खाली सगळी विरोधातलीच आहेत. त्यामुळे तुमच्या जास्त अपेक्षा आहेत. त्यामुळे आता माझी जबाबदारी अधिक आहे की तुम्हाला सगळ्यांना
तुमच्या बरोबरीनं काम करून तुम्हाला सगळ्यांना पुढं करून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार आले म्हणजे मला हाताला सहकार्य मिळतील. येणाऱ्या झेडपी पंचायत समितीला सुद्धा आपली करमाळा पंचायत समितीवर आणि झेडपीवर राष्ट्रवादीची सत्ता कशी येईल हे बघायचं आहे. त्यामुळं तोपर्यंत तरी मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तेव्हा येतील तेव्हा त्यांच्या बरोबरीनं काम करेन. तोपर्यंत 24 तास कोणतीही गोष्ट अधिकाऱ्यांनी सांगा मला. परवा वाऱ्यांनी मला सांगितलं दिल्लीत असताना अधिवेशनाला, भैया कसल्याही परिस्थितीत यायला लागते करमाळ्याला आणि बैठक लावायला लागते नॅशनल हायवेची. इथले जमीन ताब्यात घ्यायला लागलेले आहेत आणि आमच्यावर अन्याय होतोय. मी त्याच दिवशी रात्री तिकीट काढलं, रात्री पहाटे पोचलो, सकाळी येऊन इथं बैठक घेतली. काही अधिकारी चाबरापणा करत होते मीटिंग न घेण्याचा. आम्हाला असं होतंय, त्रास होतोय, वरून दबाव येतोय. मी डायरेक्ट कलेक्टरला पत्र लिहिलं. कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना आदेश दिले आणि आपण शेतकऱ्यांची भूमिका समजावून घेतली आणि त्याची बैठक लावली. नुसतं त्याच्यावर थांबलो नाही तर मी डीपीसीची जेव्हा बैठक होती तेव्हा कलेक्टर साहेबांना अनेक पालकमंत्र्यांच्या कानावरती गोष्ट घातली की लगेच त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो आणि करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि सर्व अधिकाऱ्यांची बैठक आपण कलेक्टर ऑफिसला घेऊ आणि मार्क काढू असं आश्वासन कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे. आणि पुढच्या आठवड्यातच ती बैठक लागेल आणि आपल्या हायवेचा प्रश्न संपेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपली MIDC चालू झाली पाहिजे आणि MIDCला पाणी पुरवठा आणि लाईटची सोय होत नाही तोपर्यंत ते अडचण आहे. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा मी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. निश्चितच लवकरात लवकर त्या ठिकाणी आपला उद्योगधंदे आणि ते पण करमाळ्यातलेच कसे उभे राहतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. आणि यात सगळ्यात जास्त मदत मला ताईंकडून पाहिजे. ताई, सोलापूर जिल्हा हा केळी उत्पादनात सुद्धा पुढे आहे. जसं ऊसाच्या कारखान्यात पुढे आहे, डाळिंबीत पुढे आहे, तसं केळी सुद्धा ही सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्यात उत्पादन होते. आणि उत्पादन नुसतं केलं नाही तर महाराष्ट्रातून 30,000 टन कंटेनर्स हे एक्सपोर्ट झाले. त्यातले 14,000 टन हे एकट्या सोलापूर जिल्ह्यातून एक्सपोर्ट झाले. आणि सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन कुठं आहे तर ते करमाळा तालुक्यात आहे. करमाळ्यातला शेतकरी हा अत्यंत कष्टाने पीक कमवतोय. एकतर जमिनी गेल्या उजनीत, 2-2 किलोमीटरच्या पाईपलाईन करतात. सगळ्यात कमी लाईट कुणाला मिळते तर करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळते. त्यातून सुद्धा हायेस्ट एक्सपोर्ट चांगलं उत्पादन करतात. तर ताई, तुमच्या सानिध्यात दिल्ली आणि मुंबईतले अनेक फूड इंडस्ट्रीशी निगडीत असलेली इंडस्ट्रियलिस्ट आहेत. त्यांचं एखादं जरी कुणाचं मोठं युनिट इथल्या MIDCत उभं राहिलं त्याला अँसलरी युनिट्स इथं उभं राहतील. या भागातल्या MSMEच्या माध्यमातून आपली मुलं छोटे छोटे उद्योग उभा करतील. तर मला नक्कीच जेव्हा इथं MIDCत सगळे लाईट आणि पाणी सप्लाय होईल त्या दृष्टिकोनातून आपण त्या उद्योगपतींना सांगावं मी इथं घेऊन येतो. आम्ही सगळेजण त्यांना फिरवून दाखवतो. त्यांना जिथं पसंत पडेल तिथं त्यांनी तो उद्योग टाकावा अशी विनंती करतो. त्या दृष्टिकोनातून आपण मदत करावी. रिटेवाडी उपसा योजनेच्या बाबतीत आबा बोलले, आपण पवार साहेबांकडे ती मागणी केलेली आहे. हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला राज्यात आपलं सरकार आणलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कामाला लागलं पाहिजे. 50,000च्या पुढं आपलं लीड आपलं करमाळा माडा विधानसभेतून झालं पाहिजे. आबा, मागच्या वेळेस तुम्ही घाट राहिला होता, मी सांगत होतो अमुक ठिकाणी लक्ष द्या. तुम्ही शेवटपर्यंत तिथं लक्ष दिलं नाही आणि तिथंच घोळ झाला आणि तुमचा तिथं पराभव झाला. यावेळेस आबांना सांगणारच नाही आहे. ही तर बसलेली सगळी बाकी जेवढी काही राष्ट्रवादीच टीम आहे, तुमची जबाबदारी आहे. मागच्या वेळेस कुठं गोळ झालाय तुम्हाला माहिती आहे. काळजी घ्या. तिथं जर बोगस होऊन दिलं नाही आबा ह्यावेळेस तर लांबच जाणार आहे. पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत. मागच्या वेळेस फक्त मोठे दादांची होती, आता डबल आशीर्वाद आहेत. त्यामुळे लांब पुढे जाणार आहे. फक्त घाड राहू नका कोणी. आणि आपल्याला करमाळा तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना एकसंध राहायचं आहे. आबा सगळ्यांनीच, गुळे आबा असतील, स्टेजवर बसलेले सगळेच नेते मंडळी असतील, या सगळ्यांनी मला मदत केली निवडून आणण्यात. जयंत जगताप साहेबांनी पण मदत केली मला निवडून आणण्यात. तेही मी कधी विसरणार नाही. आणि जाता जाता एवढं सांगेन की ताईंनी मला लोकसभेत बोलण्याची संधी दिली. एकीकडे शासन म्हणते आम्ही एवढं दिलं तेवढं दिलं,
मोठे मोठे आकडेवारी जाहीर करतायत. ह्याच्यावरून एक जाता जाता मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. काय होतं, एक शिक्षक होता करमाळ्यात शिकवायला शाळेत, आणि ते सुट्टीनिमित्त गावाकडे गेलं. बसमध्ये बसून गावाकडे गेलं. साधारण 11-12च्या सुमारास गावात पोचलं. गावात पोचल्यानंतर त्याच्या गावातल्या पाटलाचं पोरग त्याच्या शाळेत शिकायला होतं. म्हणून ते शिक्षक गेलं पाटलाला सांगायला की तुमचा मुलगा व्यवस्थित शिकतोय, चांगला आहे, चाललंय त्याचं शिक्षण, काय काळजी करू नका. गेल्या गेल्या तिथं बघतो तर पाटील नव्हते. त्यांच्या मंडळी होती पाटलीनबाई. त्यांना म्हणले असं असं आहे, व्यवस्थित आहे, काळजी करू नका. पाटलीनबाई म्हणले मला सांगू नको, पाटलाला सांगा मगच जातो. ते शिक्षक बसली वाट बघत. 12चे 1 झाले, 1चे 2 झाले. भूक लागली. परत जाऊन विचारलं मी जातो तुम्ही सांगा. नाही नाही तूच सांगायचं. ते विचार शिक्षक पाटलाच्या बायकोच्या भीतीला घाबरून तिथंच थांबलं. 3 वाजले, 4 वाजले, शेवटची इष्टी पण निघून गेली. सगळ्या शेवटी ते शिक्षक गेले आणि म्हणले मला निघायला लागेल, आता चालत जायला लागेल करमाळ्याला. ते बिचारे शिक्षक पाटलीनबाईंना नमस्कार केला. पाटलीनबाई म्हणल्या थांबा, हे जरा डबा दिला. ते शिक्षक डबा हातात घेऊन चालायला लागले. जसं चालेल तसं भूक वाढत चालली त्या शिक्षकाची. विचार केला तर डबा काढून उघडून खावं त्यातलं काहीतरी. परत विचार केला पोराने जर सांगितलं बापाला तर काय खरं नाही आपलं. परत चालायला सुरुवात केली. परत भूक वाढली की डेअरिंग करून बघूच म्हणले शिक्षक. ते डबा उघडला तर थाळीचा डबा होता. वरच्या डब्यात एक चिठ्ठी होती. चिठ्ठी काढली, वाचली. 25 लाडू दिलेले आहेत. सुखी राहा, व्यवस्थित शिक्षण कर, लाडू वेळच्या वेळ खा, असं आईनं चिठ्ठी लिहिलेली. शिक्षक घाबरलं, परत डबा बंद केला, परत चालायला लागलं. हिशोबच लिहिलाय ना 25 लाडू. मोजल्यावर काय करायचं पाटलाच्या पोराने, आणि परत घरी सांगितल्यावर काय करायचं. ते बिचारं चालायला लागते. भूक काय अनावर होती. पुन्हा डबा उघडून बघते, मग काळ्याचे लाडू असतात आणि डब्यात थाळीचा डबा असतो. जसा चालेल तेव्हा डबा कधी सरळ चालतो का, आपल्या हातावर हलत असतो. तशा कळ्या गडून पडत असतात. मग शिक्षक म्हणते आता लाडवाला काहीतरी हात लावायचा नाही, त्या बाजूला पडलेल्या कळ्या खायच्या. ते बाजूला पडलेल्या कळ्या खाते, परत डबा बंद करते, आणि पहिलं जरा हळूहळू हलत असतो डबा, ते जरा जोरात हलवायला चालू करते, म्हणजे जास्तीत जास्त कळ्या निसटाव्यात. असं करत 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 ते पोचते. पोचल्यानंतर शाळेत जाते, हॉस्टेलमध्ये जाते, त्या पोराला डबा देते. पोरगं डबा काढते, चिठ्ठी वाचते आईची, खालचा डबा काढते, डब्यातले लाडू बघतो. पोरगं विचार करते आई नेहमी एवढा मोठा लाडू पाठवायची, आता एवढेच लाडू आलेले आहेत. महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की आपल्या मुंबईने आणि महाराष्ट्राने केंद्र शासनाला सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स, जीएसटी आपण सगळ्यात जास्त दिले तिकडं, आणि आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला केंद्र शासन काय देते, एवढा बारका लाडू पाठवून देते. आम्ही सगळीजण भांडलो सभागृहामध्ये ताईंच्या नेतृत्वाखाली. आता हे जर थांबवायचं असेल, हा दबाव जर थांबवायचा असेल, आपला लाडू वाटा मोठा करायचा असेल महाराष्ट्राचा, तर राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्याशिवाय पर्याय नाही. आणि मला खात्री आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले सगळे पक्ष, महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे यावेळेस चांगला परफॉर्मन्स करतील अशी अपेक्षा आपण बाळगूया. आणि जाता जाता एक सांगतो, ताईंनी संधी दिल्यामुळं आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब ज्यावेळेस या विभागाचे खासदार होते, त्यांनी जेऊर ते आष्टी ही रेल्वेची मागणी केली होती. ताईंनी मला बोलायला संधी दिल्यामुळं मी तिथं बजेटमध्ये रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली की जेऊर, चौंडी, आष्टी ही रेल्वे रूळ पूर्ण करावा आणि इंदोर, चौंडी आणि पंढरपूर अशी रेल्वे सुरू करावी, जेणेकरून आपल्या भागातील लोकांना अहिल्याबाईंच्या कर्मभूमीत जाता येईल, इंदोरच्या लोकांना त्यांच्या जन्मभूमीत येता येईल, आणि त्याचबरोबरीने इंदोरच्या लोकांना पंढरपूरचं दर्शन घेता येईल अशी मागणी आपण त्यात केलेली. आणि निश्चित मला खात्री आहे की ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी दबाव टाकून त्या ठिकाणी ह्या रेल्वेच्या बाबतीत जास्तीत जास्त निधी आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. आणि जाता जाता शेवटी एकच सांगतो
की आपली अजून एक सगळ्यांची मागणी होती, गोयगाव ते आगोतीचे पुलाची मागणी, की जो पूल माझ्या आणि ताईंच्या मतदारसंघाला जोडणार आहेत. ताईंच्या नेतृत्वाखाली मी बगरे सर आम्ही दोघं आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो आणि त्या ठिकाणी मागणी केलेली आणि आपल्या नॅशनल हायवेचं सुद्धा गडकरी साहेबांना सांगितलं. गडकरी साहेबांनी कलेक्टर साहेबांना फोन लावून सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं ते काम मार्गी लागलं पाहिजे आणि त्या पुलाच्या बाबतीत सुद्धा गडकरी साहेबांनी ताईंना मला सूचना केलेल्या आहेत, ते आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गी लागणार आहे, काम करणार आहे. रेटेवाडीच बोललो की मगाशी, तुम्ही ऐकलं नाही. आणि रेटेवाडीचं सरकार घ्यायला लागेल मगाशी सांगितलं, त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. आणि अलीकडे झोपेतनं बरेच जण जागे व्हायला लागलेत. आता मी जसं सक्रिय झालोय तसे बऱ्याच जणांना तुमच्या तालुक्याची आठवण यायला लागलेली आहे. असो, त्यांचं काम आहे, ते करतायत. परंतु तुम्ही अधिकाऱ्यांनी मला निवडून दिले, मी तुमचाच आहे, कधी हक्काने सांगा, तुमच्यासाठी उपलब्ध असेल. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर संसद रत्न सन्माननीय सुप्रियाताई